देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप निवडणुका लढणार आहे। जागा वाटप केलं जाणार आहे। उमेदवार निश्चितीचे अधिकार फडणवीसांना। 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचं फडणवीसांचं मिशन। देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात राहणार याचं उत्तरही महाराष्ट्राला मिळाले। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। फडणवीसांना उमेदवार निवडीचे आणि जागा वाटपाचे अधिकार आता देण्यात आले। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप लढणार निवडणुका। जागा वाटप उमेदवार निश्चितीचे अधिकार फडणवीसांना। दीडशे पेक्षा जास्त जागा लढवण्याचं फडणवीसांचं मिशन। विधानसभा निवडणुकीकरता भाजपचं ठरलंय। भाजप आगामी विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली। या चर्चेत विधानसभा निवडणुकीकरता जागा वाटप करण्याचे अधिकार फडणवीसांना देण्याचा निर्णय झालाय। शिवाय उमेदवार निवडही फडणवीसच करणार असल्याचं सांगण्यात आलंय। विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला, निकष, जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप, जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरलाय आणि त्याची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली। विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवत असताना भाजपला जवळपास 150 जागा लढवायच्या आहेत। 150 जागा मिळवण्याकरता महायुतीतल्या घटक पक्षांसोबत भाजपला मोठी घासाघीस करावी लागणार आहे। राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रापैकी तब्बल 150 जागांवर लढण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे। त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, रासप आणि रिपाई सहित इतर मित्र पक्षांमध्ये 138 जागा कशा वाटायचा हा पेच देवेंद्र फडणवीसांसमोर असेल। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा पेच कसा सोडवणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल। फडणवीसांना जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीचे सर्वाधिकार मिळाले ही बाब त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। महायुतीत हव्या त्या जागा स्वतःच्या पक्षाला मिळवून देणं आणि हमखास जिंकणारा उमेदवार देणं यात फडणवीसांच्या राजकीय कौशल्याचा कस लागणार आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।